नागपुर में ट्रांसजेंडर समुदाय के लिए कब्रिस्तान की जमीन की मांग किन्नर समाज ने मुख्यमंत्री और एनएमसी कमिश्नर को दिए ज्ञापन। ट्रांसजेंडर विकास निगम की सदस्य रानी ढवले की मांग। रानी ढवले ने कहा कि यह मांग 2023 से हम ट्रांसजेंडर समुदाय के लिए कब्रिस्तान के लिए अलग जगह की मांग कर रहे हैं। किन्नरों का अंतिम संस्कार अलग था, इसलिए हम अलग जगह चाहते हैं। आज हम केंद्रीय मंत्री नितिन गडकरी और पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुले को एक पत्र दिया है। महाराष्ट्र के नांदेड़ में ट्रांसजेंडर समुदाय को कब्रिस्तान के लिए अलग जगह दी गई, लेकिन यहाँ पर नहीं है। नागपुर में 250 से 300 ट्रांसजेंडर समुदाय के सदस्य हैं। हमने मुख्यमंत्री जी के जनता दरबार में भी जाकर हम मिले। आज भी हम पालक मंत्री से मिले। हमने गडकरी साहब से भी मांग की कि हमको अलग से ज़मीन दी जाए, जिससे हमारी समाज के लोगों को अंतिम संस्कार कर सके। नमस्कार, मी रानी ढवळे, किन्नर विकास बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष, महाराष्ट्र किन्नर विकास महामंडळ सदस्य। आज आम्ही नागपूर आयुक्तांना आणि आपले खासदार नितीनजी गडकरी साहेब, चंद्रशेखर बावनकुळे साहेब, पालकमंत्री यांना आम्ही आज निवेदन द्यायला आलो आहे की आम्ही 2023 पासनं किन्नर समाजाच्या स्मशानभूमीसाठी व आश्रमासाठी 2023 पासनं लेटर दिलेलं आहे, निवेदन दिलेलं आहे। पण त्या निवेदनाला कुठेही आमच्या आयुक्तांनी किंवा कलेक्टरांनी कुठेही आमचा विचार केलेला नाही आहे। त्यामुळे आज आम्ही आपल्या आयुक्तालयात आज मोठी बैठक आहे, सगळे आमदार उपस्थित आहे। त्याच्यासाठी आम्ही आज साहेबांना निवेदन द्यायला आलेलो आहोत। त्या सगळ्यांना माहिती आहे की किन्नर समाजाचा अंत्यविधी वेगळ्या पद्धतीने होत असते आणि त्याच कारणास्तव आम्हाला किन्नर समाजासाठी स्मशानभूमीसाठी आम्ही अलग जागा मागितलेली आहे आणि आमच्या समाजासाठी जे आश्रम पाहिजे त्या आश्रमासाठी पण जागेची आम्ही मागणी करायला आलेलो आहोत। आम्ही आता गेल्या रविवारी जो जनता दरबार होता, आम्ही फडणवीस साहेबांना भेटलो। फडणवीस साहेबांना भेटून आम्ही निवेदन दिलं। साहेबांनी त्याच्यावरती एकदम पॉझिटिव्ह लक्ष देऊन सांगितलं की आम्ही नक्की करण्याचा प्रयत्न करू। आज आम्ही इथे पण आलेलो आहे। गडकरी साहेब आणि बावनकुळे साहेब आणि चौधरी साहेब पण उपस्थित आहे, त्यांना पण देऊ आणि त्यांच्या कडून काय अपेक्षा आम्हाला म्हणजे काय मार्गदर्शन मिळते ते बघू। याच्या आधी महाराष्ट्र राज्यात आपल्या नांदेड जिल्ह्यात जागा दिलेली आहे, जे आपले नागपूरला आता कलेक्टर आहे विपिनजी इटनकर यांच्या नेतृत्वातच कलेक्टरांनी आपल्या नांदेडला जागा दिलेली आहे। त्याच पार्श्वभूमीवर नागपुरातसुद्धा देण्यात यावी। नागपुरात कमीत कमी 250 ते 300 किन्नर समाजाचे लोक आहेत, त्यांच्यावर लक्ष ठेवून कुठंतरी त्यांनी आमचा विचार करावा।